राज्यात उन्हाचा कडाका आहे तो वाढणार आहे। आपण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना पाहत आहेत। पश्चिम महाराष्ट्र तसेच पुणे या ठिकाणी काही गेल्या दिवसात मोठा मुसळधार पाऊस देखील पडलेला होता, त्यामुळे दमट हवामान आहे ते मुंबई आणि इतर उपनगरात आहे ते अनुभवायला मिळत होतं। परंतु आता एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उष्णतेत सातत्याने वाढ होण्याचा हवामान खात्याने अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईतील सध्याचं तापमान आहे ते 30 अंश ते 33 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवण्यात येत असून अकोला या ठिकाणी सर्वाधिक जास्त म्हणजे 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे ते नोंदवण्यात आलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामान बदल होत असताना उष्णतेत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे मुंबईमध्ये तरी सकाळच्याच सुमारास दमट हवामान आहे ते सध्या आपल्याला अनुभवायला मिळते, परंतु दुपारी 11 ते 12च्या दरम्यान आपल्याला कडक ऊन आहे ते या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे। सध्या मुंबईतील दृश्य जर आपण पाहिली तर या ठिकाणी हवामान वाढ होत असताना उष्णतेमध्ये देखील ही वाढ आहे ती अनुभवायला मिळते आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये कडक हवामान जी ऊन आहे ते देखील नागरिकांना या ठिकाणी घराबाहेर पडल्याच्या नंतर सोसावा लागणार आहे। त्यामुळे राज्यातील उन्हाचा कडाका हा वाढणार असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये उन्हाचा सामना हा नागरिकांना करावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।